नमस्कार मित्रांनो, तुमचंही घरकुल मंजूर झाला असेल परंतु ते घरकुल बांधण्यासाठी तुमच्याकडे जागा नसेल आणि यासाठी तुमचा आर्थिक बजेट सुद्धा नाही, तर तुम्ही चिंता करू नका. राज्य सरकारने तुमची दखल घेतलेली. तीच म्हणजे राज्य सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी म्हणजे घरकुल साठीची जागा खरेदी तर ती योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पूर्वी 50,000 रुपयाची मदत ही जागा खरेदी करण्यासाठी केली जात होती, परंतु नुकतंच राज्य सरकारने याच्यामध्ये महत्वपूर्ण बदल करत 1,00,000 रुपयाची रक्कम राज्य सरकार आता जागा खरेदी करण्यासाठी करणार आहे. मध्यंतरी बऱ्याच लोकांनी याच्यावर प्रश्न उठवला होता की जागा एवढ्या महाग भेटतात की 50,000 रुपये ती जागा घेतली जात नाही, म्हणून राज्य सरकारने याची रक्कम वाढवून अतिरिक्त 50,000 रुपये म्हणजे एकूण 1,00,000 रुपयाची रक्कम तुम्हाला जागा खरेदी करण्यासाठी मिळत असतं. यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रे लागतात, क्रायटेरिया काय लागतो, त्यानंतर अर्ज नेमका कुठे करायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील भूमिहीन व गरजू कुटुंबांना घरकुलासाठी जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळवावी यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली होती. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना जर घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन उपलब्ध नसेल तर या योजनेद्वारे त्यांना जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्याची मदत ही केली जात असते. आता तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार जरी कोणतीही योजना सुरू करत असतं तर त्यामागे काही उद्देश असतात. या योजनेमागचे उद्देश काय, तर भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी आवश्यक जागा खरेदी करता यावी यासाठी ही मदत दिली जाते. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर घरकुल योजनांचे पात्र लाभार्थी केवळ जागा नसल्यामुळे वंचित राहू नयेत, हाही महत्त्वाचा मुद्दा राज्य सरकारने लक्षात घेतलेला आहे. आता मित्रांनो, या योजनेअंतर्गत काही महत्त्वपूर्ण गोष्टी यात बदल झालेले आहेत. ते म्हणजे आधीच्या काय होतात तर 2017 मध्ये लाभार्थ्यांना 50,000 रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य जागा खरेदी करण्यासाठी हे दिलं जात होतं. त्यानंतर 2018 मध्ये शासकीय जमीन उपलब्ध करून देणे, त्यानंतर अतिक्रमण झालेल्या जागा नामूल्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर 2021 मध्ये बहुमजली गृहसंकुले म्हणजे अपार्टमेंट उभारण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर 2022 मध्ये स्टॅम्प ड्युटी 1,000 रुपयेपर्यंत मर्यादित करण्यात आली होती. तसेच मोजणी शुल्कावर 50% सवलत ही देण्यात आली होती. आणि 2024 मध्ये जागा खरेदीसाठीचे अर्थसहाय्य वाढून 1,00,000 रुपये करण्यात आलेले 500 चौरस फूट जागेसाठी. तर मित्रांनो, आता अर्थसहाय्याची जी मर्यादा आहे तर ती 500 चौरस फूट जागा खरेदी करण्यासाठी कमाल 1,00,000 रुपयेपर्यंतची मदत तुम्ही राज्य सरकारकडून मिळू शकतात. त्यानंतर प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा 1,00,000 यात जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य तुम्हाला दिले जाणार आहे. त्यानंतर जागेची किंमत कशा पद्धतीने निश्चित होईल तर तालुका समितीकडून प्रत्यक्ष दर ठरवताना परिसरातील व्यवहार, बाजारभाव, त्यानंतर रस्त्यालगतची जमीन किंवा गावपंचायत दर व प्रत्यक्ष चौकशी या सर्व बाबींचा विचार हा केला जात असतो. आता ही जमीन खरेदीचा व्यवहाराची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे तर लाभार्थी आणि विक्रेत्यामध्ये झालेल्या ॲग्रीमेंट ऑफ सेल नंतर अर्थसहाय्याची रक्कम थेट लाभार्थ्याला दिली जाते असते. त्यानंतर लाभार्थ्याने विक्रेत्यास रक्कम देऊन सेल डीड करून जमीन खरेदी करणे आवश्यक राहील. आता शहरी भागासाठी अनेक लाभार्थी एकत्र येऊन G+1 ते G+4 मजली इमारत उभारण्यासाठी जमीन खरेदी करू शकतात. गटाने खरेदी केल्यासही प्रत्येक लाभार्थ्याला कमाल 1,00,000 रुपयेपर्यंतचं एवढं अर्थसहाय्य राज्य सरकार देणार आहे. त्यानंतर हाऊसिंग कॉलनीसाठी सुद्धा अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली, ती म्हणजे किमान 20 लाभार्थ्यांनी एकत्रितपणे हाऊसिंग कॉलनी उभारल्यास 20% अतिरिक्त जागेसाठी अर्थसहाय्य मिळेल. या अतिरिक्त जागेवर रस्ते, पाणीपुरवठा, वीज, ड्रेनेज यांसारख्या नागरी सुविधा विकसित करता येतील. यानंतर सामुदायिक सुविधांची जमीन शेवटी ग्रामपंचायतीच्या मालकीचीच राहील. आता याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे तर भूमिहीन कुटुंबांनाही स्वतःचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा. त्यानंतर गटाने जमीन खरेदी करून बहुमजली इमारती उभारल्याने कमी जागेचे जास्त घरे उपलब्ध होतील. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा विकसित होतील आणि घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल. आता मित्रांनो, यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामसेवक म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकशी संपर्क साधावा लागेल किंवा तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये तुम्हाला जावं लागेल. तिथं या संदर्भात व्यवस्थित इन्क्वायरी करा. त्यानंतर ते जे डॉक्युमेंट सांगतील ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत जोडा आणि तो अर्ज समाविष्ट करा. तर एकंदरीत तुम्हाला ग्रामसेवकाला लावून हे सगळं अर्ज संबंधित जे काम आहे तर ते करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, काही अडचण येत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकतात आणि अशाच आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता.